समृद्धी, की तुला काय वाटतं आता जे प्रोटेस्ट चालू आहे सगळं आणि हे सगळं चालू आहे वातावरण? येस, हां, प्रोटेस्ट इन दिल्ली. हं. मला वाटतं की धर्मेंद्र प्रधान शुड रिझाईन, बिकॉज इट्स नॉट नीट जो पेपर लीक झाला आहे, इट्स अ व्हेरी सिरियस टॉपिक. इट्स नॉट जस्ट अ शीट ऑफ पेपर. काही लोकांसाठी लास्ट होप होती ती. काही लोकांसाठी ते फ्युचर होतं त्यांचं. असं वाटत होतं यार आपण पेपर देतो एक सिक्युअर फ्युचरसाठी. मुलं एवढी 2 वर्ष तयारी करतात, काही 4ही वर्ष करतात, काही मुलं ड्रॉप घेतात आणि मग करतात. सो इट्स लाईक की मुलं त्यांची पूर्ण होपच लूज करून देतात. कारण की ते त्यांचे मम्मी पप्पा विचारतात की घरी जाऊन बेटा तू पढ़ रहा है ना. मग ते पण बोलतात हां मम्मी पढ़ रहा हूँ. आणि मग जेव्हा पेपर देऊन येतो तो मुलगा, जेव्हा बाहेर येतो आणि त्याला कळतं की यार पेपर लीक्ड, नीट 2026 पेपर, हेडलाइन्स ऑफ द डे, नीट 2026 पेपर वॉज लीक्ड. सो तो मुलगा विचार करतो अभी घर जाके मी काय रिप्लाय करू, व्हॉट शुड आय, हाऊ शुड आय फेस माय पेरेंट्स. कारण की असं नाही आहे की त्यांचे पेरेंट्सची होप राहते की यार आपला मुलगा करेल वगैरे. ते त्या मुलाचं फेलियर नसतं, बट द सिस्टम फेल्ड, द गव्हर्मेंट फेल्ड. इट्स लाईक की आणि असं नाही. आणि जो पण मुलगा त्याच्याकडे फक्त एक लास्ट ऑप्शन राहतो, सुसाईड. की कारण की तुम्ही जे पण मुलं बघाल ना जे सुसाईड करता, ते आता लो मिडल क्लास फॅमिलीपासून. तुम्ही कोणत्या MP च्या मुलाला किंवा कोणत्याच असं आहे का पॉलिटिशियनच्या मुलाला कधीच असं पाहणार नाही की तो सुसाईड करेल. तो कधीच करणार नाही. पण त्या मुलाला जाणीव असते यार अजून खर्च येणार आहे पुढे, आणि त्याच्यासाठी लास्ट होप असते. तो ड्रॉप पण नाही घेऊ शकत काही काही मुलं तर. सो आय थिंक सो धर्मेंद्र प्रधानसाठी तो एक शीट ऑफ पेपर असू शकतो, बट नॉट फॉर दी यूथ, नॉट फॉर दी स्टुडंट्स. आणि जे पण दिल्लीमध्ये चालू आहे ते प्रोटेस्ट करताय, लाठीचार्ज लावताय तुम्ही मुलांवर, मुलींना मारतायत. इट्स नॉट फेअर. आणि ते पण नॉट अ लेडी कॉन्स्टेबल इज, दे आर नॉट बीटिंग. Literally a male police officers are beating women, and not only women, the boys also. So I think so it's a topic of concern. And आज मी पाहिलं इंस्टाग्रामवर की एका मुलीला म्हणजे मारलं आणि शी वॉज हॉस्पिटलाइज्ड अँड शी इज नो मोर. सो इट्स अ व्हेरी इट्स अ कन्सर्न टू लुक अपॉन. मला शेवटी एवढंच म्हणायचं आहे की गव्हर्मेंटनी या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी घ्यायला पाहिजे. शेवटी जीव गेला आहे एका मुलीचा, त्या राजीनाम्यापेक्षा त्या मुलीचा जीव महत्त्वाचा नव्हता का? एवढ्या सगळ्या मुलांना मारण्याच्या ऐवजी तुम्ही एक रेझिग्नेशन देऊ शकत होता. सो आज एक मुलगी गेली आहे, उद्या कित्येक मुलांना मारलंही आहे. परत अशी परिस्थिती होऊ नये. तुम्ही राजीनामा, आय रिक्वेस्ट की धर्मेंद्र प्रधान शुड रिझाईन.